स्फोट झाला त्यानंतर दोन चार दिवसांनी त्या जिथे बॉयलर स्फोट झालाय त्याची दृश्य बघितली तर अक्षरशः तिथे विहीर दिसत होती। म्हणजे त्या कंपनीमध्ये विहीर तयार झाली होती, इतका मोठा खड्डा तयार झाला त्या बॉयलरच्या स्फोटामुळे। हे सगळ्या म्हणजे ही अतिशयोक्ती नाहीये, हे सगळं कल्याण डोंबिवलीकरांनी आणि महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की किती मोठा स्फोट त्या बॉयलरचा झाला आणि कसं खड्डा तयार झाला होता। आता इथे देखील तसंच झालंय, एका केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला। आता तो बॉयलर किती मोठा होता काय या सगळ्याविषयी अधिक माहिती येईल। आता सध्या पुन्हा थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, तुला काय चित्र दिसतंय समोर? किती गंभीर स्वरूपाचा स्फोट आणि आग लागली आहे? सुवर्ण, अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। जिथं स्फोट झालेला आहे त्या कंपनीच्या अगदी बाजूला मी उभा आहे। आगीचे लोट, धुराचे लोट आपण पाहू शकतो। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत हे शर्थीचे प्रयत्न करतात हे संपूर्ण इथला परिसर जो आहे तो पूर्ण न्यूट्रलाइज करण्याचा। पण जितका इथं आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो तितकंच मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती वाढत चाललेली आहे। आणि अगदी जवळ म्हणजे इथपर्यंत ही कंपनी जी आहे, कंपनी इथे अंबर कंपनी आहे आणि अंबर कंपनीच्या आजूबाजूला स्फोट झालेला असं सांगितलं जातंय। नेमका कोणत्या कंपनी स्फोट झालाय, कशाचा स्फोट झालेला आहे हे स्पष्ट नाहीये। इथं बाजूची आपण कंपनी बघितली, ही पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, पूर्ण पत्रे उडालेले आहेत। इथला मोठा लोखंडी डोअर जो आहे तो देखील पूर्णतः तुटलेला आहे आणि पूर्ण कंपनीचं नुकसान झालेलं आहे। आगीची लोट आपण जर पाहिलं तर इथून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत की कशा रीतीनं आग जी आहे ती आणखीनही मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे। मागे जिथं रहिवासी वस्ती दिसते, जिथं अनेक घरं जी आहेत ती देखील पाहायला मिळतात आणि त्याच परिस्थितीमध्ये इथं जवळ म्हणजे इथं आम्ही उभं आहे तर इथे जी आग आहे त्या आगीची झळ जी आहे ती इथपर्यंत पोहोचत आहे। अत्यंत जवळ आम्ही या कंपनीचे आहोत आणि कंपनीमधून धुराचे लोट जर पाहिले तर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। इथं थोड्याशा चाळ टाईप किंवा बैठी टाईप ह्या इमारती आहेत आणि इमारतीमधून सगळा जो धूळ जो आहे तो निघतोय। बाजूची पूर्ण कंपनी जर पाहिलं तर पूर्णपणे सांगाडा झालेला आहे। इथं काही व्यक्ती आपण त्यांना विचारूया, दादा स्फोट जो आहे तो आता झाला इथे दिसतोय आपल्याला, इथं काम कसं पद्धतीने सुरू आहे? सर काम तर समोर तुमच्या चालू आहे ना सर। अग्निशमन दलाचे जवान आलेले आहेत तिथे? हो, अग्निशमन जवान अग्निशमन दलाचे जवान आलेले आहेत। जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करूया कारण का आपण अत्यंत या कंपनीच्या पूर्णतः जवळ आहोत आणि तिथं संपूर्ण काम जे आहे ते आग विझवण्याचं सुरू आहे। अग्निशमन दलाचे इथं गाड्या जर पाहिल्या मागे तर सगळ्या पाईपलाईनच्या गाड्या ज्या टँकर जे आहेत तिथे आलेल्या आहेत आणि टँकरच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं हे आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। इथं आगीचे लोट सुवर्ण तू पाहू शकते, धुराचे लोट पाहू शकते। आग जी आहे ती अजूनही वाढताना दिसते। जवळपासच्या सर्व कंपन्या इथल्या ज्या आहेत या सर्वच कंपन्या ज्या आहेत सर्वच कंपन्यांची पूर्णपणे वाताहत झालेली, पूर्णपणे मोडतोड झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं कंपनी जी आहे ती पूर्णतः अनेक कंपन्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। इथं अग्निशमन दलाचे अजित, असा प्रयत्न होता की आग पसरू नये पण ती पसरलेली दिसतीये, ती आजूबाजूच्या घरांना किंवा कंपन्यांना सुद्धा लागली आहे का? असं काही कळतंय का किंवा बघून तुला असं जाणवतंय का? सुवर्ण, एक कंपनी जी आहे ती आतल्या बाजूला दिसते आणि इथं हा पूर्णपणे केमिकल झोन किंवा कंपनीचा झोन आहे असंच दिसतंय आणि एकंदर इथं जवळपास घरं दिसत आहेत पण तो निवासी भाग जो आहे तो इथून जवळपास 50-100 मीटर अंतरावरती आहे आणि हा एमआयडीसीचा शेवटचा टोक असल्यामुळे या भागामधून पुढे निवासी भाग सुरू होतोय आणि पूर्णतः हा जो ब्लास्ट झालेला आहे या ब्लास्ट नंतर नक्कीच इथल्या लोकांचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं असणार आणि कशा रीतीने नुकसान झालेलं आहे, लोकांना किती या सगळ्या नुकसानी झळ पोचलेली आहे हे आपण जेव्हा पूर्णपणे चौकशी होईल तेव्हा स्पष्ट होईल। अग्निशमन दलाचे काही अधिकारी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, आपले सगळे जवान शर्थीचे प्रयत्न करतात आग विझवण्याचा, कशा रीतीने प्रयत्न सुरू आहेत? चीफ फायर ऑफिसर का? साहेब कशा रीतीने आग विझवण्याचं काम सुरू आहे? आपलं नाव सांगा पहिले। नामदेव चौधरी। कशा रीतीने आग विझवण्याचं काम सुरू आहे? कुलिंग चालू आहे, आता आग वाढणार नाही एवढी दक्षता घेतोय आम्ही। आगीचे लोट अजूनही दिसतात, धूर दिसतो मोठ्या प्रमाणात। वाढणार नाही हे म्हणालो मी, पुढे एक्सटेंड होणार नाही आहे, त्याच्यामध्ये प्रयत्न आहे आमचा विझवण्याचा। काय अंदाज आला की आतमध्ये अजून किती मोठ्या प्रमाणात केमिकल असेल किंवा बॉयलर असतील? आता 4 तास झाले आग लागून, कमी प्रमाणात असेल आता। आणि आजूबाजूचं काय नुकसान झालेलं किंवा लोकांना काय वाचवण्याचा आपण प्रयत्न करताय? इकडे आता एक डेड बॉडी मिळाली आम्हाला, ती बाहेर काढलेली आहे। कुठे? या कंपनी समोर बॅक साईडला। बॅक साईडला। इथं काय आपल्याला इथं आतमध्ये घुसता नाही आलंय। आग जोपर्यंत आग पूर्ण विझत नाही तोपर्यंत माणसाला पाठवणं शक्य नाही। इथं काय अंदाज खाली इथे चर्चा केल्यावर लागला की किती लोक आतमध्ये अडकण्याची शक्यता आहे?
कंपनीवालाच सांगू शकतो किती माणसं होती कामाला, बाहेर किती पळाले. अजून तरी आम्ही इन्क्वायरी केली नाही. सध्या आम्ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करतो, वाढू नये म्हणून. वाढू नये म्हणून. या इथे भागात एक डेड बॉडी सापडली आणि पुढे जाऊन तिथं आणखीन बचाव कार्य सुरू आहे आपलं. आग विझवण्याचं काम चालू आहे. बचाव कार्य म्हणता नाही ना, आग विझवणं. आणखीन काही यंत्रणांना पाचारण केलं गेलंय. उल्हासनगरची गाडी आलेली आहे, अंबरनाथचे आलेले आहे, MIDC, ठाणा महानगरपालिका आणि माझ्या स्वतःच्या 10 गाड्या आहेत. आग विझवण्यामध्ये अडचणीचं की पाण्याने आग विझू शकत नाही, त्यामुळे काय विशेष यंत्रणा. पाण्यानेच विझवतोय. काही ठिकाणी केमिकल आहे, तिथं फोम मारतो. जिथं केमिकल नाही, नॉर्मल वस्तू जळतात, तिथं पाणी मारतो. नक्कीच. पूर्णतः ही आता कंपनी जर पुढे पाहिली, आपण थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करूया की कशा रीतीनं ही आग जी आहे ती विझवण्याचं काम जे आहे ते आता अग्निशमन दलाकडून सुरू आहे. आणि काही ब्लास्ट झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये इथं सगळा भाग जो आहे तो उडून आला होता, त्यामुळे इथं छोट्या मोठ्या प्रमाणात बाहेर देखील आग लागते. एक सुवर्ण आपल्या लक्षात यायला पाहिजे की आताच अधिकृतपणे अग्निशम दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की एक व्यक्तीचा मृतदेह जो आहे तो त्यांना इथं सापडलेला आहे. तो ते त्यांनी तो जे हॉस्पिटल्स आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे. मोठी झळ लागते इथे सुवर्ण आगीची आणि इथं अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते काम करतायत. काही इथे प्रत्यक्षदर्शी आहेत, इथे पोचलेले आहेत बचाव कार्य करण्याकरता, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय आतमध्ये प्रमाणे सध्या तर नॉर्मल झालाय. म्हणजे जी बातमी ऐकायला येऊ नये असं वाटत होतं तीच बातमी ऐकू आली आहे. एक मृतदेह आपल्याला मिळालाय. सारी लाईनीमध्ये कंपनी आहे. ही बॉयलर कंपनी समोर होती, बाकी प्लास्टिक वाली कंपनी आहे, बाकी केमिकल आहे. इकडे रहिवासी आहे बाजूला. रहिवासी भाग आहे. दादा काय सांगाल, किती रहिवासी होते इथे. आत्ता सध्याला तरी आम्ही दोघांना अँब्युलन्समध्ये टाकलेलं आहे. त्यांना एम्स हॉस्पिटल नेण्यात आले. जखमी होते बऱ्यापैकी खूप. त्यांच्या डोक्यांना, नाकाला, तोंडाला पूर्ण मार लागलेला आहे. एकाची वाईफ आतमध्ये आहे, तिचा मोबाईल लागत नाहीये. तर काय सांगता येत नाही पुढे काय. किती रहिवासी असू शकतात या भागामध्ये. हा पूर्ण रहिवासी भाग आहे. हा ब्रिज ओलांडला का रहिवासी भाग आहे. 2 कंपन्या सोडल्या की पूर्ण पाठी एक बंगला आहे, तो पण पूर्ण गेलेला आहे. पूर्ण आतमध्ये एक मोठा बंगला इथे. बरं, इथे ही कंपनी इथे एंड आहे का या कंपनीच्या पुढे एंड नाहीये. पूर्ण लाईन जोपर्यंत तुम्ही कंपनीज टेम्पो नाका पूर्ण संपत नाही तोपर्यंत पूर्ण. आणि पलीकडे साईडला तिकडे पूर्ण कंपनी आहेत. पूर्ण कंपनी. कारचा शोरूम आहे काहीतरी. हिंडाई का सर्व्हिस सेंटर आहे त्या बाजूला. या त्याचं मोठं नुकसान झालंय. त्यांचं माहित नाही. ब्लास्ट झाला त्या बघले हा घेऊन गेले होते तिकडे. ओके. आपण पाहिलं तर स्थानिकांनी जी माहिती दिली त्यानुसार हा जवळपासचा सगळा पट्टा जो आहे इथे मोबाईल टावर लावलेला आहे. इथून पुढे सगळा रहिवासी पट्टा आहे, त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण का आग जोपर्यंत विझवली जात नाही तोपर्यंत आतमध्ये किती लोक अडकलेत, कशा रीतीने आतमधलं बचाव कार्य सुरू आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सांगता येणार नाही. अत्यंत जवळ आपण ही कंपनी बघा, ही समोर इथं सगळा ब्लास्ट झाला. अग्निशमन दलाचे जवान जे आहेत इथं काम करताना दिसत आहेत आणि पूर्णतः आतमध्ये धुराचे इतके लोट आहेत की पलीकडचं काय दिसत नाहीये. आग जी आहे ती यांचं म्हणणं की आटोक्यात येत चाललेली आहे, पण आग अजूनही वाढते. छोटे मोठे ब्लास्ट सुवर्ण अजूनही इथं होताना दिसत आहेत किंवा छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आवाज जे आहेत ते अजूनही या प्रमाणात येत आहेत. लेथ मशीन असेल किंवा सर्व्हिस सेंटर असेल, इथे एक सर्व्हिस सेंटर होतं हुंडाई शोरूमचं सांगितलं, आणि ते देखील पूर्ण आगीच्या लोटामध्ये आलेलं आहे. दुर्दैव म्हणजे की एकाचा इथं मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ते केडीएमसीच्या जे चीफ फॉर ऑफिसर आहेत त्यांनी दिलेली आहे. आणि आग विझवण्याचं काम जे शर्तीचं सुरू आहे यामध्ये अडथळे येत आहे. ते म्हणजे आग जी आहे ती आटोक्यात जरी आली असली तरी आग पसरते आणि ती पसरू नये किंवा पुढे आगीचं प्रमाण जे आहे ते वाढू नये याकरता फोमिंग आणि वॉटर कुलिंग केलं जात आहे. तिकडं आपण जर पाहिलं तर तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करूया की डॉक्टर लोकांची टीम जी आहे आणि तिथून एक व्यक्तीला जे आहे ते स्ट्रेचरमध्ये नेलं जातं. सुवर्ण अग्निशमन दलाची गाडी जी आहे त्या गाडीतून आपण जर पाहिलं तर एका व्यक्तीला तिकडून जे तिथले कर्मचारी आहेत ते घेऊन जात आहेत. म्हणजे एकंदर इथं आता जीवितहानी जी आहे ती झालेली आहे अशा माहिती जी आहे ते समोर येत आहे. आणि पूर्णतः या सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना कसं वाचवता येईल याच्याकडे लक्ष दिलं गेलंय. आता स्थानिकांनी जेव्हा सांगितलं तेव्हा रहिवासी भाग जो होता तेव्हा किती लोक अडकले. आम्ही पाठीमागच्याच बिल्डिंगमध्ये राहतो. कमीत कमी 15 ते 16 बिल्डिंग आहेत आमचे. सगळ्यांना आम्ही बाहेर काढलंय. सगळे आता बाहेर ब्लास्ट झाले पण रहिवासी भाग होता. हो, हाच रहिवासी भाग पाठीमागचा. कंपनीमध्ये किती लोक अडकले भीती नाही, ते कंपनीचं माहिती नाही. मी फक्त सहकार्य करण्याचं काम करतो, पाणी वाटप करतोय. पाणी वाटप करतात चांगले. अशा याच्यामध्ये काही लोक पुढे येत आहेत. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आताच इथं एक मृतदेह काढल्याचं आपल्याला दिसतंय आणि तो मृतदेह जो आहे तो इथं अँब्युलन्समध्ये पाठवलेला आहे.
सुवर्णा, आता जी माहिती मिळते सुवर्णा त्यानुसार ती जी बाजूची इमारत जी आहे त्या बाजूच्या इमारतीमधून जवळपास किती काही लोकांना काढलं गेलंय. ही जे आहेत यांचा मृत्यू झाल्याची शक्यता इथे वर्तवली जाते. 4 मृत्यू झाल्याचं सांगितलं जाते. कशा रीतीनं बचावकार्य सुरू आहे नक्कीच आतमध्ये पण जर पाहिलं तर इथं बचावकार्य सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुवर्णा आतमध्ये इथं बाजूची कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूया. कारण का या सगळ्या साहेब काय इथून लोकांना काय रिकव्हर केलं गेलंय? ठीक आहे मला माहित नाही सीएफओ साहेब आहेत. सीएफओ साहेब आतमध्ये नक्कीच. एकंदर साधारणपणे किती लोक इथे आहेत किंवा किती लोक जखमी झालेत, किती जणांचे मृत्यू काढलेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काही पोलीस अधिकारी इथे आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, आपण त्यांचे जाणून घेण्याचा प्रयत्न. सीएफओ साहेब इथे आतमध्ये आहेत. आता नुकतंच त्यांनी सांगितलं की त्यांना किती ही बघा ही बाजूची कंपनी आहे. जवळपास पूर्ण कंपनी कोलॅप्स झालेली आहे. इथं आपण जर पाहिलं तर बाबडसाहेब कशा रीतीनं बचावकार्य सुरू आहे? चालू आहे. भरपूर अँब्युलन्स वगैरे आलेले आहेत. तिकडनं फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत. बऱ्यापैकी आग आटोक्यात आलेली आहे. बाकीचं काम चालू आहे. काही लोकांना काढलं गेले बाहेर? 3 लोकांना काढले गेले. मग ते जखमी होते, मृत होते ते नाही सांगू शकत. 3 लोकांना इथून बाहेर काढलं गेलं आणि 3 लोक जे आहेत ते जखमी आहेत का मृत्यू आहेत हे अजून स्पष्ट समजलं नाही. मेरा भाई इसमें रह गया. कोण कोण? राकेश राजपूत, इसमें मेरा भाई काम करता था और 4 जन से वो निकल गए. मेरा भाई रह गया पीछे. फोन लग रहा है? फोन लग रहा है लेकिन वो मतलब फोन ही नहीं उठा रहे ना. कितने लोग थे अंदर आप? 4 लोग थे, 3 निकल गए, 1 बचा अंदर. कितने एक साथ कितने लोग थे अंदर? 4 लोग थे. अभी मेरा भाई रह गया, उसमें कैसे करें. नक्की आता हे नातेवाईक आहेत त्यांचे आतमध्ये काही लोक अडकल्याची भीती आहे. जवळपासच्या कंपनीत ते काम करत होते. त्यांना जेव्हा घटना कळली काय घडली तेव्हा नेमके ते इथे आलेले आहेत आणि इथं पूर्णतः कार्य जे आहे ते बचाव कार्य जे सुरू आहे. फोमिंग इथं आपल्याला करताना दिसत आहे की फोमिंगमुळे लवकरात लवकर आग जी आहे ती आटोक्यात येते. कारण का फोमिंग केल्यानंतर केमिकल जे आहे ते पुढे भडकत नाही किंवा केमिकलमुळे पुन्हा आग वाढत नाही. इथं जर पाहिलं आपण तर बॉयलर दिसत आहेत. आपले विजय आहेत रमेश भट यांना आपण सांगूयात कशा रीतीने हे सगळे बघा इथं पुढे इथं मोठा खड्डा पडलेला आहे आणि इथं स्फोट झाल्याची शक्यता आहे किंवा बाजू इथं आग लागली तिथे अजूनही काही केमिकल असल्याची शक्यता आहे. इथं काही पोलीस कर्मचारी आहेत आणि काही सीएफओ आहेत. आपण सीएफओ विचारायचा प्रयत्न करूयात की कशा रीतीनं मोठे साहेब काय आतमध्ये इथे कशा रीतीने बचाव फायर फायटिंग चालू यांचं काम चालू आहे आणि आपण थोडं वेळ देऊया. अशा रीतीने इथं बचाव कार्य सुरू आहे. फोमिंग केलं गेलंय पूर्ण खाली आपण पाहू शकतो इथं आणि या फोमिंगमुळेच आग जी आहे ती पसरण्यामध्ये आग पसरली नाही आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात पुढचं नुकसान जे आहे ते होण्याची वाद लागलेलं आहे. आता जी माहिती मिळेल त्यानुसार इथून 3 लोकांना काढलं गेलं. त्यामध्ये 1 मृत्यू होता आणि 2 जखमी असं कळतंय आणि त्या 2 लोकांची प्रकृती देखील गंभीर आहे. 2 लेडीज होते, 1 पुरुष आणि 2 लेडीज होते ज्यांना इथून काढलं गेलेलं आहे. सीएफओ साहेब पण इथे आहेत. केएमसीचे बचाव कार्याच्या टीम जे आहेत त्या यायला इथे वेळ लागतोय आणि कोणाचा त्यांनी आता त्यांची आपण घेतली प्रतिक्रिया. आता इथून पुढे आपण सुवर्ण पूर्ण पाहू शकतो. बघा इथे आता फोमिंग करण्याचं काम सुरू आहे. फोमिंगसाठी इथं तयारी सुरू आहे कारण का आणखीन आग जी आहे ती आतमध्ये वाढू नये आणि अत्यंत जीव धोक्यात घालून हे सगळे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते काम करतायत. कारण का इथे अजूनही स्फोटाचे छोटे मोठे आवाज जे आहेत ते येत आहेत आणि या परिस्थितीमध्ये धुराचे लोट असताना इथं कशा रीतीनं काम करणं हे अत्यंत जिक्रीचं आहे. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात केमिकलचा वास देखील येऊ लागलेला आहे आणि त्यातूनच पुढे कशा रीतीनं इथं काम सुरू आहे ते देखील आपण पाहू शकतो. इथे मी रमेश भटला सांगतो इथे बघा इथं पुढे एक मोठा खड्डा दिसतोय आणि त्या खड्ड्यामध्ये तिथं स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. कारण का लाईव्ह टँकर आहे तिकडे फुटलेला आहे. लाईव्ह टँकर केमिकल टँकर उभा आहे तो फुटलेला आहे पूर्ण. तो तिथे केमिकल टँकर एक उभा आहे, गाडी सकट दिसतो उभा आहे. इथं मोठा एक खड्डा झालेला दिसतोय. ही संपूर्णपणे इथं कंपनी होती, पूर्ण छत होतं. इथे खड्डा पडला आणि इथेच संपूर्णपणे कंपनीचं पूर्णपणे नुकसान झालेलं. याचा अर्थ ब्लास्ट जो आहे तो इथे झाला असावा. या भागामध्ये जे आहे ते कशा रीतीनं स्फोट झालेला ते आपण दाखवू शकतो. मी दृश्यामध्ये दाखवू इच्छितो की हा जो पुढे इथे आपल्याला खड्डा दिसतोय या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला आहे आणि संपूर्ण
छप्पर जे आहे ते या सगळ्या कंपनीचं उडालेलं आहे आणि तिथून हेच लक्ष येतं की इथंच मोठा स्फोट झाला असावा. पूर्णतः इथं इमारत जी होती ती पूर्णतः जमीनदोस्त झालेली आहे. इथे तो खड्डा आहे बघा, पुढे आपल्याला खड्डा मृतदेह जे आहेत ते आता इथं सापडू लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते बचाव कार्य सुरू आहे. हा खड्डा समोर आपण पाहिला तर हा संपूर्ण समोरचा खड्डा दिसतोय आणि आतमध्ये जवळपास 20 ते 25 लोक काम करत होते अशी माहिती मिळते. आणि ब्लास्ट जो झालेला आहे, हा मोठा खड्डा पडलेला आहे, त्या खड्ड्यामध्येच ब्लास्ट झाला होता आणि त्यानंतरच पूर्ण ही इमारत उडाली. इथून आजूबाजूला जवळ 5-6 किलोमीटरपर्यंत मोठे हादरे बसलेले आहेत आणि एकंदर या सगळ्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णतः हा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आजूबाजूच्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या उडालेल्या आहेत. आता इथल्या जिथं स्फोट झालेला आहे तिथं जवळपास 20 ते 25 लोक काम करत होते. त्यातल्या 2 महिला जे आहेत त्यांना जिवंत बाहेर काढलं गेले आणि एक मृतदेह सापडलेला आहे. तर आणखीन इथं आजूबाजूच्या कंपनी ज्या आहेत त्या कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तिथं किती लोक काम करत होते, कारण का हा ब्लास्ट झाल्यानंतर बाजूला देखील ज्या कंपन्या आहेत तिथं देखील ब्लास्ट झाले आणि याचा हादरा बसल्यामुळे पूर्णतः कंपनी इथलं जे काम करणारे कर्मचारी जे आहेत त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय. पुन्हा मी दाखवतो सुवर्ण की कशा रीतीनं हा जो खड्डा आहे या खड्ड्यामध्येच इथं ब्लास्ट झालेला आहे आणि हीच ती कंपनी. ह्या कंपनीचं नाव जे आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचं नाव काय कंपनीचं, या कंपनीचं नाव काय कळालंय? नाही, कंपनीचं नाव अजूनपर्यंत स्पष्ट नाही, कारण पूर्ण कंपनी जी आहे ही कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. इतका मोठा ब्लास्ट होता की 5-6 किलोमीटरपर्यंत हादरे बसलेले होते. या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्णतः हादरे बसलेले होते. जवळपास 2 मृतदेह जे आहेत ते इथं सापडल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे 2 महिला जे आहेत ते जखमी त्यांना बाहेर काढलं गेले. आणखीनही काही लोकांचे मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्याचं इथं तयारी सुरू आहे. पण पूर्णतः आपण जर पाहिलं सुवर्ण इथे आणखीन एक ब्लास्ट झालेला आहे. आता पुन्हा एकदा आवाज आलेला आहे आणि एकदा आपण पाहिलं पुन्हा एक ब्लास्ट झालेला आहे आणि कशामुळे हा ब्लास्ट झाला हे सांगता येत नाही. पण कशा रीतीनं हा संपूर्ण भाग जो आहे तो अजूनही धोक्याचा आहे हे यावरून लक्षात येतंय. आता इथंच आपण बघितलं की एक मोठा आवाज आला आणि इथं जवळपास बऱ्याच कंपन्या असल्यामुळे त्यातून पुन्हा एकदा जो आवाज आल्यामुळे पुन्हा इथे पळापळ सुरू झाली. पण अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते अजूनही शर्थीचे प्रयत्न करतायत. सुवर्ण अजित, 2 मृतदेह सापडलेले इथे असं सांगितलं. अजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विलास, तुझा आवाज येतोय. टँकर आपण पाहिले तर आतमध्ये अजित, तुम्ही थोडंसं काळजी घ्या सगळ्या गोष्टींची, कारण तिथे ब्लास्ट होत आहेत आणि तुम्ही तुमच्याकडे आता कुठल्याही सुरक्षेची हे नाहीये आणि केमिकलचा सुद्धा तिथं गंध येतोय असं तुम्ही सांगताय. थोडंसं अंतरावरून तुम्ही हे दाखवू शकला तर बरं. तुमची सुरक्षा सुद्धा अतिशय महत्वाची आहे. नक्कीच विलास, एक मृतदेह पुन्हा एकदा सापडलेला आहे आणि इथं जवळच मागे प्रोबेस कंपनी 2016 जी घटना घडली होती त्यामध्ये जो अहवाल समोर आला होता त्यावेळेस की इथून ज्यावेळेस ती प्रोबेस कंपनीमध्ये केमिकल टँकर लोडिंग किंवा अपलोडिंग करताना ती घटना घडली होती, तसाच प्रकार इथे घडला असावा का अशी शक्यता निर्माण होते. कारण का आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक टँकर जो आहे तो टँकर तिथे उभा आहे आणि 5-6 बॉयलर जे आहेत त्या आजूबाजूला लागलेले आहेत. पूर्णतः इकडे सगळं पाहिलं तर त्यामध्ये अजित मी येतो तुमच्याकडे, पण आता इथले विद्यमान खासदार जे आहेत लोकप्रतिनिधी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया येते ते आपण ते पटकन ऐकूया आणि लगेच तुमच्याकडे येतो. आमोदन ही केमिकलची फॅक्टरी होती.